नाती पर संकट टालने के नाम पर दादा से 3.75 लाख की ठगी, ढोंगी तांत्रिक के खिलाफ मामला दर्ज। यवतमाल जिले में अंधविश्वास के नाम पर लाखों रुपए की ठगी का सनसनीखेज मामला सामने आया है। एक कथित ढोंगी तांत्रिक ने नाती पर बड़ा संकट आने का डर दिखाकर उसके दादा से 3,75,000 की ठगी कर ली। आरोप है कि तांत्रिक ने दावा किया कि विशेष पूजा पाठ और तांत्रिक विधि से नाती पर मंडरा रहा संकट टल जाएगा। इसी बहाने उसने पीड़ित परिवार से अलग अलग किस्तों में लाखों रुपए वसूल किए। बाद में जब परिवार को अपने साथ हुई ठगी का एहसास हुआ तो उन्होंने पुलिस से शिकायत दर्ज कराई। शिकायत के आधार पर लोहारा पुलिस स्टेशन में आरोपी ढोंगी तांत्रिक के खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज किया गया। इस मामले की आगे की जांच लोहारा पुलिस स्टेशन के एपीआई रोहित चौधरी और उनकी टीम कर रही है। पुलिस ये भी जांच कर रही है कि आरोपी ने इसी तरह अन्य लोगों को भी अपना शिकार बनाया है या नहीं। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि अंधविश्वास, तंत्र मंत्र और चमत्कार के नाम पर किसी भी व्यक्ति के झांसे में न आए तथा किसी भी संदिग्ध गतिविधि की तुरंत पुलिस को सूचना दें। लोहारा पोलीस स्टेशन यवतमाळ या ठिकाणी फिर्यादी नामे सतीश सोपान पाटील राहणार यादव लेआउट लोहारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 9/7/2026 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये आरोपी जो आहे संजय कवटेकर याने यातील फिर्यादी यांचा नातू जो वारंवार आजारी पडत असायचा, त्याला डॉक्टरचा कुठल्याही प्रकारचा गुण येत नाही, हे कारण शोधून त्या फिर्यादीची भेट घेऊन त्या फिर्यादीला तुमच्या घरामध्ये गुप्तधन आहे आणि शेतामध्ये गुप्तधन आहे, त्या गुप्तधनावरती सापाची बैठक आहे, ती काढण्यासाठी आपल्याला जडीबुटीने पूजा करावी लागेल आणि ही पूजा केली तर तुमच्या नातूला बरं वाटेल, नाहीतर तुमच्या नातवाच्या जीवाचं बरं वाईट होईल, अशा पद्धतीने भीती घालून या बोंधूबाबाने या ज्योतिषानं या ठिकाणी फिर्यादीची जवळपास 3,75,000 आणि 5 ग्रॅम सोन्याची अंगठी असे भीती घालून उकळलेली आहे। अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे। यामध्ये आरोपीचा शोध या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये घेतला असता दहेली या ठिकाणाहून आरोपीला ताब्यात घेतलं। आरोपीला ताब्यात घेऊन दिनांक 10/7/2026 रोजी अटक करण्यात आलेली आहे। मान्य न्यायालयासमोर पेश केले असता आरोपीला दिनांक 13/7/2026 रोजीपर्यंत या ठिकाणी पोलीस कस्टडी दिलेली आहे। अधिकचा तपास पोलीस करत आहेत। या ठिकाणी आरोपीने आणखीन अशा प्रकारचे कुठे गुन्हे केले आहेत का, आणखीन अशा प्रकारचे गुप्तधनाची माहिती किंवा गुप्तधन आहे आणि त्यावरती सापाची बैठक आहे, पूजा करायची आहे किंवा आणखी कसली आगोरी पूजा केलेल्या आहेत का, त्या अनुषंगाने या ठिकाणी यवतमाळ पोलीस तपास करत आहेत।